व्हायचे एकदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रू जिडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम. देवाचं नाव घेण्यासाठी एकही पैसा खर्च होत नाही, हे या श्लोकात समर्थ आपल्याला समजावून सांगतात. आता बघ आपल्याला कोणतीही गोष्ट हवी असेल, स्वयंपाकाचं सामान, मोबाईल, खेळणी, कपडे, सायकल, असं काहीही आणायचं असलं की पैसे लागतात. म्हणजेच आपले काहीतरी रुपये खर्च होतात. पण देवाचं नाव घेताना काहीच पैसे खर्च होत नाहीत. आपल्याकडचं काहीच संपत नाही. तू रामाचं किंवा गणपतीचं नाव घेतलंस तर त्याबद्दल राम किंवा गणपती काही मागतो का तुझ्याकडे? उलट देवाचं नाव घेतल्याने आपलंच मन प्रसन्न राहतं, समाधान वाटतं, आनंद होतो. देवाचं नाव घेणं तर किती सोपं. कोणतंही काम करताना ते आपण घेऊ शकतो. संत जनाबाईंची गोष्ट आठवून बघ. शेणाच्या गोवऱ्या थापतानाही ती विठ्ठल विठ्ठल म्हणत असे. वाळलेल्या गोवऱ्या कानाशी लावल्या तर त्यातून आवाज आला विठ्ठल विठ्ठल असाच. तू शाळेत बसने जातेस येतेस तेव्हा मनातल्या मनात देवाचं नाव घेता येईल तुला. संध्याकाळी सायकल चालवायला शाळेत जातेस तेव्हाही मनात नाव घेता येईल तुला. आणखी एक सांगते, शांत बसलीस ना कधीतरी, तेव्हा जर एखादी कविता आठवून पाहिलीस, पाढे म्हणून पाहिलेस, एखादं स्पेलिंग येतं का पाहिलंस, तरी ते देवाचं नाव घेतल्यासारखंच आहे. कारण तेव्हा तुझ्या मनात इतर कोणतेच विचार नसतील. एकाग्र मनाने केलेली कोणतीही गोष्ट आपण कधीच विसरत नाही. एक गोष्ट सांगते, ऐक. ही गोष्ट आहे समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य कल्याण स्वामी यांची आणि सज्जनगडावर घडलेली. कल्याण हा समर्थांचा लाडका शिष्य. पण ही गोष्ट समर्थांच्या इतर शिष्यांना आवडत नसे. कल्याणच का स्वामींचा लाडका, आम्ही का नाही? आम्ही नियमितपणे दासबोधाचे पारायण करतो, पण हा कल्याण कधी दिसतही नाही हातात दासबोध घेतलेला, तरीही तोच अधिक लाडका आहे, अशी कायमच तक्रार करत असत बाकीचे शिष्य. या सर्वांची ही कुजबूज एकदा समर्थांच्या कानावर गेली आणि त्यांनी सर्व शिष्यांची परीक्षा बघायची असं ठरवलं. दासबोधातली ही एकच ओवी मला पूर्ण आठवत नाहीये, कोणी सांगता का रे? काय आहे पुढे? तुम्ही रोज पारायण करता ना, तुम्हाला येत असेल. सगळ्या शिष्यांना समर्थाने विचारले. नियमितपणे दासबोध वाचत असूनही कोणालाच ओवीचा पुढचा भाग सांगता येईना. इकडे कल्याण त्याची नेहमीची कामं करण्यात दंग होता. तो या शिष्यांमध्ये नव्हताच ना. ही संधी साधून सगळे शिष्य अगदी कुत्सितपणे म्हणू लागले, स्वामी, कल्याण कुठे आहे? बसला असेल कुठेतरी इकडे तिकडे करत, त्यालाच विचारायला हवं. समर्थ हसले गालातल्या गालात आणि तेवढ्यात गडाच्या खालून नदीवरून मोठे हंडे भरून पाणी आणताना कल्याण दिसला. लगेच समर्थाने त्याला विचारलं, अरे कल्याणा, काय आहे रे ही ओवी पूर्ण? हंडे जागेवर ठेवता ठेवताच कल्याणाने ओवी पूर्ण केली. समर्थ म्हणाले, रोज दासबोध ग्रंथ वाचताना तर दिसत नाहीस, मग पाठ केलंस तरी कधी सगळं? कल्याण उत्तरला, स्वामी, आपण सांगत होतात आणि मी लिहून घेत होतो, तेव्हा जे ऐकलं तेच लक्षात आहे. पुन्हा वाचन नाही झालं माझं दासबोधाचं, क्षमस्व. आता सगळे शिष्य निमूटपणे आपापल्या कामांना निघून गेले. त्यांना एकाग्रतेचे महत्त्व समजले होते. मात्र अशा एकाग्रतेसाठी मनाची ताकद मोठी असावी लागते आणि ती रामनामाने ध्यान साधनेने होते. त्यासाठीच रामनाम घ्या असे समर्थ सतत सांगत आहेत. कधी कधी शाळेत खोड्या केल्यामुळे आपल्याला कोणीतरी ओरडलेलं असतं, मग वाईट वाटतं. कधी एखाद्या मैत्रिणीचाच राग आलेला असतो, अशा वेळी आपण आनंदी नसतो. म्हणूनच हे सगळं विसरून मन एकाग्र करून थोडा वेळ तरी देवाचं नाव घ्यावं. मात्र प्रत्येक काम करताना देवाचं नाव आठवण्यासाठी आधी रोज सकाळी उठल्यावर त्याचं नाव घेण्याची सवय लागायला हवी. म्हणूनच प्रभाते मनी राम चिंतित जावा असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सारखं सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.